बोलूया पुढच्या बातमीकडे। कॉक्रोच जनता पार्टीनं नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून सरकारला घेरलं आणि थेट शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला। गेल्या काही दिवसांपासून E20 पेट्रोलचा मुद्दा चर्चेत आला। याबाबत आता सोशल मीडियावर आणखी एका नव्या पार्टीची एंट्री झाली। E20 जनता पार्टी असं या पार्टीचं नाव आहे। दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे हा विषय चर्चेतून काहीसा बाजूला गेला होता, मात्र आता इथेनॉल मिश्रित इंधन पुन्हा चर्चेत आलं। E20 जनता पार्टीची सर्वात मोठी मागणी म्हणजे देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर E20 पेट्रोल सोबत 100% शुद्ध पेट्रोलही उपलब्ध करून द्यावं। सोशल मीडिया हँडलवरील पोस्टनुसार त्यांची सबसिडी, मोफत इंधन किंवा इथेनॉल मिश्रित पेट्रोल बंद करण्याची मागणी नाही, ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार पेट्रोल निवडण्याचा अधिकार मिळावा अशी त्यांची मागणी आहे। या पक्षाच्या सोशल मीडिया अकाउंटचे फॉलोअर्स झपाट्याने वाढत आहेत। सोशल मीडिया मीम्स आणि व्यंगाच्या माध्यमातून लोकांचा पाठिंबा या पक्षाला मिळत असलेला पाहायला मिळतोय। अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातील जलालपूर येथील अंकिता सांगळे